आपण पाहत आहात युवा शक्ती न्यूज, आवाज आपल्या हक्काचा। देशाचे नेते पद्मविभूषण आदरणीय शरद पवार साहेब यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या युवकाच्यावर विश्वास ठेवून आष्टी विधानसभा मतदारसंघाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी मला दिली। मी आज आष्टी तालुक्यातल्या जनतेला विनंती करायला आलोय की आदरणीय पवार साहेबांनी माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या तरुणाला संधी दिली। आपण सगळे मला मतदान रूपी आशीर्वाद देऊन महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवा आणि आपली सेवा करायची संधी द्या, ही विनंती मी आपल्याला या ठिकाणी करतोय। खरं तर आज कड्याच्या या सभेला ही फक्त आष्टी तालुक्याची सभा आहे। या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी आलेल्या, नेहमी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असणाऱ्या संसद महारत्न आमच्या सर्वांच्या लाडक्या नेत्या आदरणीय सुप्रियाताई, जे मनोगत व्यक्त करून पुढच्या सभेला गेले ते लोकनेते खासदार निलेश लंके साहेब, आपल्या सर्वांचे लाडके खासदार आणि जाईंट कलर म्हणून बीड जिल्हा ज्यांना ओळखतो ते बजरंग बाप्पा सोनवणे, ज्यांनी अडचणीच्या काळात मला साथ द्यायचा निर्णय घेतला ते माझे मित्र सतीश आबा शिंदे, माजी जिल्हा परिषदचे अध्यक्ष डॉक्टर शिवाजीराव राऊत साहेब, सहकार महर्षी रामकृष्ण बांगर साहेब, माजी आमदार आदरणीय उषाताई, मीनाक्षीताई पांडुळे, पवार साहेबांवर निस्सीम प्रेम करणारे परमेश्वर काका शेळके, ज्येष्ठ नेते अण्णासाहेब चौधरी, NL जाधव साहेब, डॉक्टर महेशजी थोरवे, रवी काका ढोबळे, शिवाजीराव सुरवसे साहेब, बाळासाहेब मिसाळजी, रामभाऊ खाडे, विजय अण्णा गाडवे, मला ज्यांनी पाठिंबा दिला ते तुकारामजी काळे साहेब, झांजे सर, ज्यांनी या सभेचं नियोजन केलं ते सुनील दादा नाथ, माऊली मुटकुळे आणि व्यासपीठावरची मी सगळ्यांची माफी मागतो बरं का। थोरवे साहेब सगळ्यांची माफी मागतो। राहुलची काय, आता राहुल नदीमन भाऊसाहेब, आता सगळ्याच माफी मागतो। सगळे व्यासपीठावर उपस्थित, खरं तर आपल्या सभेला परवानगी द्यायला ग्राउंड लोकांनी नाकारलं आणि ग्राउंड नाकारलं म्हणून आज सभा घ्यायची, कुठे घ्यायची म्हणून आपण मौलवी बाबाच्या दर्ग्यात आलो आणि हिथं ज्याची सभा होती तोच माणूस विजयी होतो। म्हणून देव जे करतो ते भल्यासाठीच करतो। 2019ला इथंच आजबे काकाची सभा झाली, ते आमदार झाले। 2009 वाले ज्यावेळेला राष्ट्रवादीत आले त्यांची इथंच सभा झाली, ते आमदार झाले। आता 24ला सतीश आबा तुम्ही इथंच माझ्यासाठी प्रवेश केलाय। आणि उषाताई, पेपरला कुणी काय बातमी लिहिली काय नाही लिहिली याला काही महत्व नाही। महबूब शेख हे निमित्त मात्र आहे। ही जी सगळी गर्दी आहे ना, ही सगळी गर्दी पुलापर्यंत, इकडे बिल्डिंगीपर्यंत, ह्या सगळ्याच्या मनात एकच नाव आहे, शरद पवार साहेब। आज ज्या वेळेला मी गावागावात जातोय, वाडी वस्तीवर जातोय, त्यावेळेला लोक एवढंच म्हणतात की आमच्यासाठी शरद पवार साहेब हे उमेदवार आहेत। बाकीचं आम्हाला काही घेणं देणं नाही। पवार साहेबांनी उमेदवार दिला म्हणजे तो चांगला असणार आहे। आज मी सामान्य कार्यकर्ता आहे, माझ्या घरात कुणी ग्रामपंचायतचा सदस्य नाही, फक्त निष्ठेने आदरणीय शरद पवार साहेबांसोबत राहिलो। पक्षाच्या वाईट काळात पक्षाच्या वाढवण्यासाठी कष्ट घेतले। निष्ठा आणि कष्ट ह्या जोरावर एक सामान्यचा पोरगा, तुमच्यातला पोरगा आज पवार साहेबांनी विधानसभेचा उमेदवार म्हणून या ठिकाणी उभा केलाय। निष्ठा आणि कष्ट हे माझं भांडवल आहे। जेवढ्या निष्ठेने मी पवार साहेबांसोबत राहिलो तेवढ्याच निष्ठेने उद्या आपण संधी दिली तर मी आपली सेवा करण्यासाठी निष्ठेने राहील, आपले प्रश्न सोडवण्यासाठी मी कष्ट घेईल। समोरचे जेवढे उमेदवार आहेत ते उमेदवार कुणाबरोबर तरी निष्ठेने राहतात का हो? राहतात का आष्टीवाले? दर पंचवार्षिकला ह्यांच्या डोक्यावर वेगळ्या नेत्याचा फोटो आहे, हाय का नाही?
जिकडे सत्ता येणार हे तिकडे पळायला जाणार. आपल्या मराठीत म्हण आहे, जिकडे घुगऱ्या तिकडे उदो उदो. असली ही सगळी लोक आहेत. बरं, इतक्या दिवस यांनी आमदारकी भोगली. मी आष्टी तालुक्यातले आता 13 गावं राहिलेत फक्त, बरोबर आहे ना डॉक्टर साहेब? बाकी सगळ्या गावात आलोय की नाही मी तुम्हाला भेटायला? पण या आष्टी तालुक्याचा विकास मी बघितला. काल हरिनारायण नाश्त्यात होतो. हरिनारायण नाश्त्याचा दौरा पत्रकार बांधवांनो 4 तास उशिरा मला सुरू झाला. कारण मला वाटलं इथं 21 वर्ष आमदारकी ह्या गटात आहे, मंत्रीपद आलं होतं, जोरात विकास असेल, ह्या गावाहून त्या गावात मी 2 मिनिटात 5 मिनिटात जाईल, काही अडचण नाही. पण चिंचपूर पासून वनवेवाडी पर्यंत जायला 40 मिनिटं लागले. ह्या विकासात आदळत आपटत हलत डुलत एवढा वेळ गेला आणि मग कळलं नेमका विकास कोणता झालाय. शहाजी बापू म्हणत होता ना, काय झाडी काय डोंगर काय हाटील सगळं ओके. तसं या तालुक्यातले काय रस्ते काय खड्डे काय धुराळा सगळं ओके करून टाकलं यांनी. आमदारकी कशासाठी असते हो? आमदारकी सर्वसामान्य माणसाच्या जीवनात बदल घडवण्यासाठी असते. आमदारकीच्या माध्यमातून मी ज्या वेळेला आता महाराष्ट्रात फिरलो त्यावेळेला मी बघितलं 358 तालुक्यात मी 2 वेळा गेलो, 288 मतदारसंघात मी 4 वेळा गेलो, गडचिरोलीत मी 13 वेळा मी गेलेलो कार्यकर्ता आहे. आणि मी बघितलं आमदार काय करतात. तर आपल्या आमदारकीच्या माध्यमातून आपल्या भागातल्या युवकाच्या हाताला काम मिळावं म्हणून एखादी MIDC करतात. मला सांगा, आष्टी तालुक्यात, पाटोदा तालुक्यात, शिरूर तालुक्यात मागच्या 50 वर्षात कोणत्या तरी आमदारानं आपल्याला MIDC करायचा प्रयत्न केलाय का? मागणी तरी केली? आमदारकीच्या माध्यमातून लोक साखर कारखाना करतात आणि त्यांच्या उसाला शेतकऱ्याच्या 3032 रुपये भाव देतात. मला सांगा, आज आष्टी पाटोदा शिरूर मध्ये एक तरी कारखाना चालू आहे का? चालू आहे का? आष्टीवाल्याने ऊस लावला तर ऊस घालायला आपल्याला श्रीगोंद्याला जावं लागतं, आपल्याला अंबालिकेला जावं लागतं, आपल्याला दौंडला जावं लागतं, काही लोकांना खाली पाथर्डीला प्रताप काका आणि मोनिकाताई तनपुरे साहेबाकडे जावं लागतं. मग मला प्रश्न पडतो की एक उमेदवार 21 वर्ष आमदार आहेत, एक उमेदवार 20 वर्ष आमदार आहेत. तुम्ही आमदारकीच्या माध्यमातून नेमकं काय केलं? एक कारखाना उभा करू शकला नाही, एक MIDC उभा करू शकला नाही. मग आमदारकी कशासाठी आहे? फक्त टक्केवारी खाण्यासाठी आमदारकी आहे? देवस्थानच्या जमिनी लुबाडण्यासाठी आमदारकी आहे? गोरगरिबावर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी आमदारकी आहे? पंचायत समितीच्या विहिरीत 10-20 हजार रुपये खाण्यासाठी आमदारकी आहे? लोकांच्यावर दहशत दादागिरी करण्यासाठी आमदारकी आहे? आमदारकी या सगळ्या गोष्टीसाठी नाही हो. ह्या अशा छिचोरे चाळे करण्यासाठी आमदारकी नाही. आमदारकी आपल्या माणसाच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी आहे, त्याचं जीवनमान उंचवण्यासाठी आहे. मी आपल्याला या ठिकाणी शब्द देतो, जर उद्या आपल्या सगळ्याच्या आशीर्वादाने मी महाराष्ट्राच्या विधानसभेत गेलो तर पुढच्या 5 वर्षाच्या आत आष्टी पाटोदा शिरूर या 3 तालुक्यापैकी जिथं योग्य जागा असेल तिथं कमीत कमी आमच्या 20,000 युवकाच्या हाताला काम मिळेल अशी MIDC मी उभा करून दाखवील. आज इथं MIDC नाही म्हणून आमचा युवक पुण्याला, पिंपरी चिंचवडला, पनवेलला, चाकणला, नवी मुंबईला, रांजणगावला, तळेगावला जातोय. त्याची इच्छा नाही जायची, पण इथं त्याच्या हाताला काम मिळत नाही म्हणून नाईलाजानं त्याला जावं लागतंय. त्याचं अर्ध लक्ष कामात आहे आणि अर्ध लक्ष त्याचं घरी आहे. आई वडील वयस्कर आहेत, त्यांच्या गोळ्या औषधाचं काय, त्यांचं जेवणाचं काय, त्यांचं दुखण्या भाण्याचं काय. जर इथं त्याच्या हाताला काम मिळालं तर आमचा तो तरुण आई वडिलाची सेवा करू शकतो, काम करू शकतो आणि शेतीचं थोडं मागं पुढे बघू शकतो. त्या दिवशी 9 तारखेला आम्ही सगळ्या नेते मंडळींनी पवार साहेबांना विनंती केली की साहेब आम्हाला स्वतःसाठी काही नको, पण या तालुक्यात कारखाना आणि MIDC करून आपण द्या. आणि मला अभिमान आहे की शरद पवार साहेबांनी 9 तारखेला शब्द दिला की या मतदारसंघातला कारखाना आणि MIDCचा प्रश्न मार्गी लावण्याची जबाबदारी ही आदरणीय शरद पवार साहेबांनी स्वतः घेतली. जर आपल्या भागातल्या लोकांचे प्रश्न आपण तळमळीने मांडले तर निश्चितपणानं नेते त्याच्यासाठी सकारात्मक प्रतिसाद देतात. आज काय अवस्था आहे, कड्यावाल्यांनी तर किती सहन करायचं सुनील दादा. दर निवडणुकीला कड्याला बिस्लरीचं पाणी पाजायची घोषणा होती का नाही? पण कड्याच्या नळ योजनेचे 16 कोटी एकदा, 5 कोटी एकदा, 21 कोटी गायब केले.
पण कड्यावाल्याच्या वाट्याला काय पाणी आलेलं नाही. जमिनी कड्यावाल्याच्या व्यापाऱ्याचा त्रास, ह्या सगळ्या गोष्टी, या तालुक्यातली दहशत, या तालुक्यातली दादागिरी. मित्रांनो, लोकशाहीत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानाने लोकशाहीमध्ये जगण्याचा अधिकार दिलाय. लोकशाहीमध्ये तुमचं मत हे तुमचं मन आहे. ते मन प्रेमाने जिंकायचं असतं, दादागिरीने जिंकता येत नाही. दादागिरीने मन जिंकता आली असती तर हिटलर सारखा हुकुमशहाचा अंत झाला नसता, राजपक्षे सारख्या हुकुमशहाचा अंत झाला नसता, मुसोलिनी सद्दाम हुसेन सारखे हुकुमशहा गेले नसते. अरे ते टिकले नाहीत तर बाकीच्याची काय बिसाद आहे. जे इथं केलं ना ते इथंच फेडायचंय. त्यामुळे अन्याय अत्याचार करताना विचार करा. कामाच्या माध्यमातून लोकांची मनं जिंका. दहशत दादागिरीने करू नका. दहशत करून तुम्ही लोकांना शरीराने तुमच्या जवळ घेऊ शकता, पण मनाने तो माणूस कधी तुमच्या जवळ येऊ शकत नाही. जेवढे आज दहशतीने जवळ नेलेत ते मनाने सगळे तुतारीकडे. दहशत दादागिरीचं राजकारण हे जास्त काळ टिकत नाही. तुम्ही विकासावर मत मागा. आता जातीवर प्रचार करायला सुरुवात केली, एकेकाला बोलून घेऊन असं कळलंय. काही लोक विदाऊट नावाचे पॉम्पलेट वाटायला लागलेत. ह्या लोकांना स्वतःच्या निवडणूक आली की जात कळते. मग या मतदारसंघासाठी तुम्ही ज्या वेळेला पदावर होता त्यावेळेला काय केलं हे देखील सांगा. 1.68 टीएमसी पाण्यावर राजकारण या तालुक्यात 40 वर्ष झालं. आजबे काका जरी इथं नसले, आपल्या स्टेजवर नसले तरी जे माणूस योगदान द्यायला असतो त्याचं नाव घेतलं पाहिजे. हे संस्कार आम्हाला आदरणीय पवार साहेबांचे आहेत. बाळासाहेब आजबे काका आणि मी जयंत पाटील साहेबांकडे गेलो आणि सांगितलं, साहेब ही योजना खूप दिवसाची आहे. तिथून पवार साहेबांच्याकडे गेलो, साहेबाला सांगितलं, साहेब तुम्हाला मानणारा तालुका ही योजना झाली पाहिजे. पवार साहेबांनी जयंत पाटील साहेबाला फोन केला आणि 1.68 टीएमसी पाण्याचं काम हे 1468 कोटीचं टेंडर काढून जर कुणी मार्गी लावला असेल तर ते जयंत पाटील साहेबांनी लावलं पवार साहेबांच्या शब्दावर. आज विकासाच्या या गप्पा मारतात. आज काय केलं हा प्रश्न खरं तर आपण सगळ्यांनी विचारला पाहिजे. मला सांगा, तेलाचा डबा कितीला झाला होता? 1500चा तेलाचा डबा कितीला झाला? 2400ला सूर्यफूल आणि सोयाबीन 2200 रुपयाला. शेंगदाण्याचे भाव वाढले का नाही? खोबऱ्याचे भाव वाढले, गॅसचे वाढले, पेट्रोलचे वाढले, डिझेलचे वाढले, खताचे वाढले. आमच्या दुधाला भाव आहे का? दुधाला भाव आहे का आपल्या? किती आहे दुधाला भाव? 22 ते 27 रुपये, बरोबर. आणि हे म्हणतात अनुदान देऊ 24. आता मला सांगा, हे म्हणतात अनुदान देऊ. अनुदान मिळालंय का दुधाचं? मला सांगा, आता अनुदान द्यायला ऑनलाईन करायचं, केवायसी काढायची. आता हे फडणवीसांना शेतकऱ्याचं दुखणं काय कळणार आहे? हे बाबा आल्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणाचा फार सत्यानाश करून टाकला ह्यांनी. आता मला सांगा, तुम्ही सांगताय ऑनलाईन करा. अहो फडणवीस साहेब, आमच्या शेतकऱ्यांनी धार काढायची, शेण काढायचं, गाईला म्हशीला चारा द्यायचा, शेतातलं काम करायचं का ऑनलाईन करायचं? बरं ठीक आहे, आम्ही ऑनलाईन केवायसी काढतो. फडणवीस साहेब तुम्ही आमची धार काढायला या आणि तुम्ही आमच्या गाईचं शेण काढायला या. जमतंय का बघा? अरे 40 रुपये भाव द्यायचा तर डायरेक्ट द्या ना. शेतकऱ्याला जे द्यायचं डायरेक्ट द्या. त्याला शेतात काम करायला वेळ मिळत नाही. तुमचं ऑनलाईन करायला कधी जाणार आहे? तो चेष्टा करता आमच्या शेतकऱ्याची, मस्करी लावली शेतकऱ्याची. आमच्या कांद्याला भाव मिळायला लागला की कांदा निर्यात करायला तुम्ही 40% दर लावता आणि गुजरातचा कांदा 0% दराने त्या ठिकाणी निर्यात करता. म्हणजे गुजरातच्या शेतकऱ्याला वेगळा न्याय आणि आमच्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला वेगळा न्याय. हे कसं चालेल? आमच्या सोयाबीनला आज भाव नाही, आमच्या दुधाला भाव नाही. तुम्हाला कर्जमाफी करा आम्ही म्हणतो, तुम्ही कर्जमाफी करत नाही. देशातल्या 96 उद्योगपत्याला 35 लाख कोटी रुपयाची कर्जमाफी करायला तुमच्याकडे पैसे आहेत. आमच्या देशातल्या शेतकऱ्याला 1 लाख कोटी रुपये तुम्हाला माफ करायला नाही. उद्धव ठाकरेंचं सरकार असताना 2 लाख रुपयाची कर्जमाफी, उद्धव साहेबांचं महाविकास आघाडीचं सरकार असताना झाली का नाही 2 लाखाची कर्जमाफी? पवार साहेब कृषी मंत्री असताना 71,000 कोटीची कर्जमाफी झाली का नाही? आणि उद्या देखील आपलं सरकार आल्यावर
3 लाख रुपयाची सरसकट कर्जमाफी या शेतकऱ्याची होणार आहे. कारण ते सरकार शरद पवार साहेबांचं सरकार असणार आहे. ज्या शरद पवार साहेबाला शेतकऱ्याची जाण आहे. अरे आम्हाला आठवतं ज्यावेळेला पवार साहेब देशाचे कृषी मंत्री होते आणि कांदा 100 रुपये किलोनी झाला, सगळ्या विरोधी पक्षाचे खासदार कांद्याच्या माळा गळ्यात घालून आले आणि तिथं सांगायला लागले की महागाई वाढली, आमच्या डोळ्यात पाणी आलं, कृषी मंत्री राजीनामा द्या, आमचे भाव कमी करा कांद्याचे. पवार साहेबांनी उत्तराच्या भाषणात सांगितलं, तुम्हाला रोजच्या जेवणात कांदा किती लागतो, तुम्हाला आठवड्याला कांदा किती लागतो, तुम्ही 500 रुपयाचं तिकीट काढून पिक्चरला जाता, पण माझ्या शेतकऱ्याच्या घामाला दाम द्यायला तुम्हाला दुखतंय. तुम्हाला शेतकऱ्याच्या घामाला दाम द्यावा लागेल, तुम्हाला कांदा 100 रुपये किलोनीच घ्यावा लागेल, हे ठणकावून सांगणारा कृषी मंत्री एकमेव शरद पवार साहेब. आज कोण कृषी मंत्री हे सांगू शकतो? आज काय चाललंय? बरं झालं ते गाईला आणि म्हशीला अण्णासाहेब ऑनलाईन करताना देवेंद्र फडणवीसांनी हात टाकली नाही की ऑनलाईन करायला गाईला आणि म्हशीला बी आणा आणि त्याच्या हातापायचे ठसे आणा. मागे कर्जमाफीला बोलली होतं ना आपल्याला नवरा बायकोला घेऊन. हा जस काय कर्जमाफी करायची का सत्यनारायणचा प्रसाद घ्यायचा आहे? आज काय चाललंय? देशात सुडाचं राजकारण, ईडी सीबीआय. अरे ह्या वयात तुम्ही पवार साहेबांचा पक्ष फोडला नाही, चोरला. ज्या पवार साहेबांनी पक्ष उभा केला त्या पवार साहेबांचा पक्ष तुम्ही चोरला. 25 वर्ष पवार साहेबांनी पक्ष वाढवला. एखाद्या आईने 25 वर्षाचं बाळ वाढवावं आणि ते सुट्ट्यात फक्त मामीच्या गावाला जावं आणि मामीनी म्हणावं कोर्टात जाऊन की हे बाळ हे माझं आईचं नाही तर माझं, हे बाळ आईचं नाही मामीचं आहे. त्या आईला ज्या वेदना होत असतील ना बाळ गेल्यावर, त्या वेदना शरद पवार साहेबाला झाल्या असतील. ह्यांनी ह्या वयात पवार साहेबाला कोर्टाच्या दारात बसवलं. एवढा सत्तेचा मस्ती आणि मज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाकडून तुम्ही शिवसेना पक्ष चोरून घेतला. अरे काय पद्धत आहे? आज कुणाला ईडी लाव, सीबीआय लाव. देवेंद्र फडणवीसनी 71,000 कोटीच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप कुणावर केलता हो? कुणावर केलता? कुठे आहेत ते आज? महाराष्ट्र सदन घोटाळ्यात 2.5 वर्ष जेलमध्ये कोण होतं? कुठे आहेत ते आज? नवाब मलिक आपल्याकडे असताना दाऊद इब्राहिमचे जावई होते, आता कुणाचे जावई आहेत? म्हणजे ह्यांच्याकडे माणूस आला, गुजरातच्या वॉशिंग मशीन मध्ये टाकला, सुरतच्या निर्म्याने धुतला की चकाचक. अरे काय लोकांना येडे समजताय? ईडी सीबीआयचा धाक लावताय, हुकुमशाही करताय. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानाने आपल्याला लोकशाही मार्गाने आंदोलन करायचा अधिकार दिलाय, मागण्या मांडायचा अधिकार दिलाय का नाही? महात्मा गांधींनी दाखवलं की लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करून, शांततेच्या मार्गाने आंदोलन करून मी इंग्रजाला देशाच्या बाहेर काढलं का नाही गांधीजींनी देशाच्या बाहेर इंग्रजांना? मग सराटे आंतरवालीला मनोज दादा जरांगे पाटलांनी ज्यावेळेला शांततेच्या मार्गाने आंदोलन केलं, त्या आंदोलनावर आमच्या बहिणीवर लाठाच्या काट्या कुणी चालवल्या? आमच्या बहिणीचे डोके कुणी फोडले? त्यांच्यावर 307चे गुन्हे कुणी दाखल केले? आणि त्या आंदोलनावर एसआयटीची चौकशी कुणी लावली? मला सांगा, एवढा सत्तेचा माज ह्यांना? अरे महात्मा गांधीच्या आंदोलनावर कधी इंग्रजांनी एसआयटीची चौकशी लावलेली ऐकलंय का तुम्ही? लावली का महात्मा गांधींनी? मग इंग्रज बरे का हे फडणवीस बरे? कोण बरे? कोण बरे? आणि आता अमित शहा म्हणतात की फडणवीसला मुख्यमंत्री करायचंय. करायचंय का? तुम्हाला आमदार कोण निवडून द्यायचाय? जो आमदार उद्या देवेंद्र फडणवीसच्या बाजूने हात वर करील विधानसभेत तो निवडून द्यायचाय का जो आमदार शरद पवार साहेबांच्या बाजूने हात वर करील तो निवडून द्यायचाय? आज तुम्हाला जातीपातीचं कळतंय? लोकसभेला कुठे गेलता? लोकसभेला काय झालं होतं? आज तुमच्यावर वेळ आली की जातीपातीचं राजकारण, विकासाचं राजकारण कधी करणार आहेत? जे जातीपातीचं राजकारण करतायत ना त्या लोकांना मला एवढंच सांगायचंय कि ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो, ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो, युवा बेरोजगार है पहले उसके निवालों की बात हो.
मेरे नींद को दिक्कत न भजन से है न अजान से है। मेरे नींद को दिक्कत न भजन से है न अजान से है। मेरे नींद को दिक्कत मरते हुए जवान और खुदकुशी करते किसान से है। अरे आमच्या शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, तो आत्महत्या करतोय, तो कोणत्या जातीचा आहे? त्याचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढे या। फक्त देवेंद्र फडणवीसच्या सांगण्यावर मनोज जरांगे पाटलाच्या मागणीच्या विरोधात विधान परिषद भाषण करता, त्यावेळेला तुम्हाला जात कळली नाही तुमची कोणती आहे। आज जातीवर बोलताय, आज विभागावर बोलताय, अरे विकासावर बोला ना। तुम्ही काय दिवे लावले हे सांगा। 21 वर्षात आता मतदार लय हुशार झालाय, मतदाराला माहिती आहे काय करायचंय। कुणी काही म्हणा, मतदाराच्या मनात ठरलंय सगळ्याचा माज मतदार जिरवणारच आहे। मी तुम्हाला विनंती करतो, पुढचे 5 दिवस 20 तारखेपर्यंत तुम्हाला कुणी दहशत करील, दादागिरी करील, 5 दिवस त्याच्या दहशत दादागिरीला भीक घालू नका। मला निवडून द्या, पुढचे 5 वर्ष तुम्हाला स्वाभिमानी जगता येईल अशी व्यवस्था मी करील। आणि काय कुणाच्या दादागिरीला भ्यायचं नाही। अरे 100 दिवस शेळी बनून जगण्यापेक्षा 10 दिवस जगा, पण वाघ बनून जगा। आपल्या नशिबात लिहिलेलं कुणी चोरू शकत नाही। करोनात गेले का नाही लोक, गेले का नाही करोनात? त्यामुळे काय चिंता करू नका हो, कुणाला भ्यायचं नाही। दहशत दादागिरीचा अंत जवळ आलाय, तुम्ही काळजी करू नका। मतदान रूपी मला आशीर्वाद द्या। पवार साहेबाचा फोटो माझ्या डोक्यावर आहे, तुम्ही काळजीच करू नका, सगळ्याला नीट करतो। सगळ्याला काय काळजी करायची गरज नाही, सगळ्याच्या सोबत मी काम केलेलं आहे। कौन कितना पानी में है ना, मेरे को पता है आबा। आपल्याला आदरणीय सुप्रियाताईचं ऐकायचंय, फक्त एवढंच सांगतो की आपला अनुक्रमांक हा 5 आहे। मतदानाला दिवस राहिलेत 5। आतापर्यंत तुम्ही सगळ्याला निवडून दिलं का नाही? काहीला 3दा दिलं, काहीला 4दा दिलं, दिलं का नाही? एकदा माझ्यावर विश्वास ठेवा। तुमचा मुलगा म्हणून, तुमचा मित्र म्हणून, तुमचा भाऊ म्हणून एकदा माझ्यावर विश्वास ठेवा। 5 वर्ष तुम्हाला कधी पश्चाताप करायची वेळ येणार नाही, एवढं चांगलं काम मी करून दाखवील। आणि मी लई सामान्य कुटुंबातला आहे हो, लई सामान्य। माझं मनगट तुमच्या हातात बसणार आहे। तुम्ही कधी माझ्या मनगटाला धरून मला काम सांगू शकता। मी कधी तुमच्या जमिनीवर डोळा ठेवणारा माणूस नाही बरं का, अजिबात नाही। कधी मार्केट कमिटीत शेतकऱ्याची लूट होऊ देणार नाही, पंचायत समितीत रुपया कुणाला खाऊ देणार नाही। जलजीवन योजनेत जेवढा भ्रष्टाचार झालाय ना, तेवढा भ्रष्टाचार जर ह्या पट्ट्याने नाही बाहेर काढला तर माझं नाव बदलून ठेवा। विठ्ठल ठोंबरे नावाच्या आमच्या मांगेवाडीच्या एका शेतकऱ्यांनी ताई मला 5,000 रुपयाची वर्गण दिली, 5,000 रुपयाची। ती 5,000 रुपयाची वर्गण माझ्यासाठी 5 लाखापेक्षा जास्त आहे। बायकोला मी ते सांगितलं की तुझ्या अंगातल्या सोने आणि मंगळसूत्रापेक्षा तू हे 5,000 रुपये जपून ठेव, कारण एका ऊसतोड कामगारानं आज ही 5,000 रुपयाची मदत मला दिली। ही मदतीचे सर मला कशाला येणार नाही। आज लोकांना विनंती करतो की आता आपण तर मतदान रूपी आशीर्वाद द्याच, पण सगळ्या पाहुण्या रावळ्याला सांगा, अरे एकदा तरुण पोरगा उभा राहिलाय, पवार साहेबांनी केलाय, एकदा याच्यावर विश्वास ठेवून बघू काय करतोय ते। एवढीच विनंती करतो। आपलं चिन्ह अनुक्रमांक 5ला आहे बरं का, आणि 6 नंबरला ह्यांनी पिपाणी आणली, पिपाणी। त्यामुळे काळजी घ्या, लोकसभेतले नाकात नऊ आणले आपल्या पिपाणीनी। म्हणून माझं नाव अनुक्रमांक 5ला महबूब इब्राहिम शेख, त्याच्या समोर माझा पासपोर्ट साईजचा फोटो, आणि त्याच्या समोर हे तुतारी वाजवणारा माणूस। ह्या चिन्हाच्या समोर आपण बटन दाबून मला मतदान रूपी आशीर्वाद द्या आणि आपल्या सगळ्याची सेवा करायची संधी द्या, एवढीच विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। महबूब भाई तुम आगे बढ़ो, महबूब भाई तुम आगे बढ़ो। काही लोकांनी प्रवेश केलेत, पण वेळेअभावी मी फक्त त्यांचे नाव या ठिकाणी अनाउन्स करतो, नंतर आपण त्यांचं स्वागत करू। आज प्रत्येकेश राठोड, कृष्णा मिसाळ, राहुल शिरसाट, विलास शिरसाट, निखिल राठोड, कृणाल राठोड, शिवराज चव्हाण, रविराज चव्हाण, सागर राठोड, अजिनाथ शिरसाट, पप्पू शिंदे, अंकुश गिरे, शिवाजी गिरे,
बाळासाहेब कांबळे ग्रामपंचायत उपसरपंच देसूर, सुधाकर भगत, गणेश भवर, हरिओम भवर, दादा कांबळे, शरद भवर, राजू कांबळे, अनिल कांबळे, विनोद भवर, माजी सरपंच सांगवी आष्टी प्रदीप बाजीराव खेडकर साहेब, बबलूभाई शेख, सिद्धांत निकाळजे, बाळासाहेब महादेव कर्डिले, पैलवान विठ्ठल खेडकर, श्री बापूसाहेब वाळके, ऋषिकेश एकशिंगे, गणेश एकशिंगे, अक्षय इतापे, राम मेहरकर, नितीनजी एकशिंगे, भगवत मिसाळ, बापूराव गावडे पाटील, रोहिदास गावडे पाटील, सुभाष मेटे, अनिल जाधव, राजू खेडकर, बाबा झांबरे, तुकाराम काळे. अजून एक यादी कुठे गेली गोमावाड्याची? कृष्णा सुरे, अभिमान पवार, हनुमान पवार, पप्पू राजे सुरे, रामेश्वर सुरे, बिभीषण काकडे, बंडू पवार, सतीश काकडे, शिवाजी सुरे, शरद पाटोळे, लक्ष्मण सुरे, शिवाजी पवार, विकास मोकाशे, दारू नाना शिंदे. आता या सगळ्याचं स्टेटस बघितलं की त्यांना फोन जाणार आणि तुम्हाला बोलून घेणार आणि गमजा घाला म्हणणार. एवढाच कार्यक्रम सध्या समोरच्या पार्टीला शिल्लक राहिला. धन्यवाद. या सगळ्याचं स्वागत करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद. यानंतर या ठिकाणी संसदेला घाम फोडणाऱ्या धगधगत्या ज्वालामुखी तुमच्या आमच्या सर्वांच्या लाडक्या ताई, बहुजन विचाराच्या प्रणेत्या, संसदेच्या गाड्या अभ्यासक, संसद महारत्न खासदार सुप्रियाताई तुमच्यासाठी. नमस्कार. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मला 8 वाजता नगरला सभा आहे, त्याच्यामुळे मी आपला फार वेळ घेणार नाही. गेले 2-1 तास तुमच्या सगळ्यांची अप्रतिम भाषणं मी ऐकते. तुमच्या सगळ्यांचं तर कौतुक आहेच, पण तिथे लांब बसलेले, तिथे नदीत बसलेल्या लोकांना मी मानाचा मुजरा करते की तुम्ही एवढा उत्साह दाखवून तिथे बसलेला आहात. सुरुवातीलाच तमाम बीड लोकसभा मतदारसंघातल्या लोकांच्या समोर मी नतमस्तक होऊन तुमचे मनपूर्वक आभार मानते की बाप्पाला आपण सगळ्यांनी एवढ्या मोठ्या संख्येने निवडून दिलं. लोकांना वाटत होतं बाप्पा निवडून येईल का नाही, पण बजरंग अप्पाला आपण दिल्लीला पाठवलं आणि पहिल्यांदा बीडच्या खासदारांनी संसद गाजवली आणि बीडसाठी एअरपोर्ट मागणारा पहिला खासदार बजरंग अप्पा सोनवणे. आजपर्यंत कोणी मागितलं नव्हतं, पण बाप्पांनी मागवलं. आणि मी तुम्हाला शब्द देते, बाप्पाच्या बरोबरीने बीडला एअरपोर्ट करण्यासाठी आपण सगळे ताकदीने प्रयत्न करू, हा शब्द मी तुम्हाला आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने. मेहबूब, मी मगासपासून तुमचं भाषण, तुम्ही मांडलेले मुद्दे बघत होते आणि भारतीय जनता पक्षाने त्यांचे मित्रपक्ष रडीचा डाव कसा खेळतात याचा आणखीन एक उदाहरण आज इथे पाहते. साताऱ्याला रडीचा डाव खेळला असं अजित पवारच म्हणाले, मी नाही म्हणत. अजित पवारांनीच कबुली या राज्याला दिली की तुतारी आणि ते दुसरं ट्रम्पेट ह्याच्यामध्ये गल्लत झाली, नाही तर साताऱ्याची सीट गेली होती. हे मी म्हणत नाहीये, अजित पवार म्हणतात. पण तुम्हाला एक सांगते, ती गोष्ट होऊन 3 महिने झालेत. हे इथली जी मायबाप जनता आहे ना, ही फार हुशार आहे. या वेळीस 5 नंबर बघ कसा योगायोग. शरद चंद्र 5. पक्षाचं नाव बघा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद चंद्र पवार असं आहे. म्हणजे शरदचंद्र ही 5 आहेत. आणि आपला कार्यक्रम पण जो आहे तो 5च मोठ्या मुद्द्यांचा आहे. त्याच्यामुळे आपल्याला 5 नंबरचं बटन दाबून आपल्या मेहबूबबाईला आमदार म्हणून इथून पाठवायचं आहे. उषाताई, तुमच्या भाषणात तुम्ही म्हणाला की हा भाग नेहमी आदरणीय पवार साहेबांवर प्रेम करणारा आणि साथ देणारा भाग आहे. हे खरं आहे. साहेबांचा सगळा जेव्हा संघर्ष असतो
तेव्हा एक जिल्हा जो नेहमी आदरणीय पवार साहेबांबरोबर उभा राहतो तो म्हणजे बीड जिल्हा आहे. याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते. पण आज जिल्हा मध्ये काही लोक जरा चमत्कारिक आहेत, पण हा देश आणि हा राज्य या चमत्कारिक लोकांनी चालणार नाही ना, अदृश्य शक्तीच्या ताकदीने चालणार. हा देश फक्त आणि फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालणार, हे मी इथे तुम्हाला सांगायला इथे आलेले आहे. आणि महबूब तुम्ही काळजी करू नका, मागच्या वेळीस हे जे निवडून आले ते आदरणीय पवार साहेबांमुळेच निवडून आलेले आहेत. त्याच्यामुळे ज्यांच्या मागे शरद पवार ताकदीने उभे राहतात त्याच्याच मागे ही मायबाप जनता उभी राहते. त्याच्यामुळे तुम्ही आमदार होणारच आहात, पण आमदार झाल्यावर माझ्या काही अटी आहेत. आमदार झाल्यानंतर पहिलं तुम्हाला मला 5 वर्षासाठी शब्द द्यावा लागेल की तुम्ही इथे ह्यांचे सेवक असणारे आणि ह्या जिल्ह्यातली आणि तालुक्यातली दडपशाही बंद झाली पाहिजे, ही माझी अट. मगाशी तुम्ही कुठे गेले ते राम खाडेंनी मला पत्र दिलंय. त्यांनी असं मला पत्र दिलंय की आष्टी तहसील कार्यालयात निवडणूक प्रक्रियेत नियुक्त कर्मचाऱ्यांचं मतदान याचं मोबाईलचं शूटिंग झालेलं आहे. हे मोबाईलचं शूटिंग झालेलं आहे. माझी विनंती आहे इलेक्शन कमिशनला, हे खरं असेल तर तुम्हाला याचं उत्तर द्यावं लागेल. आज नंतर ही लढाई रामभाऊ प्रिया सुळेची आहे, हा शब्द मी तुम्हाला इथे देतो. हे जे काय झालंय, हे कुणाला मतदान झालंय काय झालंय याच्या भानगडीत मी पडत नाही. हे मतदान जर महबूबलाही झालं असतं तरी माझं हेच मत आहे, कॉपी करून पास होऊ नका, दडपशाही करू नका. दडपशाही मोडून काढायची ताकद आमच्या संविधानात आहे, हे मी तुम्हाला सांगते. आम्ही तुमच्यासारख्या धमक्या बमक्या देत नाही आणि मी तर कुणाला घाबरतच नाही. आपण कुणाला मिंदे नाही आणि आपण कुणाचा ज्याला कर नाही त्याला डर कसला. त्याच्यामुळे मान सन्मान सगळ्यांचा करू, आदर तुमच्या पदाचा जरूर करू, पण दडपशाही आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान याच्या विरोधात तुम्ही काय करायला गेलात तर हे सहन करणार नाही. आणखीन मी एक रामभाऊ मला तुम्हाला सांगायचं, तुमच्या पत्रात तुम्ही मागे मला भेटला होता तेव्हा काही असे मतदारसंघ या भागात आहेत, असे बूथ या भागात या मतदारसंघात आहेत जे अतिशय सेन्सिटिव्ह आहेत. तिथे जातीनी लक्ष तुम्ही दिलं पाहिजे. ते तुम्हाला आरेला म्हणतील, आपण आरेला कारे म्हणायचं नाही. त्यांनी आरे म्हणलं, एका हातात मोबाईल चालू करायचा आणि दुसऱ्या हातात संविधान दाखवायचं. आणि एक रेकॉर्डिंग पाठवा मला, फक्त एक रेकॉर्डिंग तुम्ही मला पाठवा. त्यांचा करेक्ट कार्यक्रम मी केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, हे लक्षात ठेवा. बस झाली यांची दडपशाही आणि दमदाटी, अति झालंय सगळं. आणि जे एकामेकाच्या मुळावर उठायचे ती आज सगळी एक झाली आहेत. मला काय त्याची काळजी वाटत नाही, कारण का असे एक होतात जो डर गया आणि हम डरने वालों में नहीं. जे घाबरट होते ती सगळी बसली आहेत एकत्र. आता कोणाचं काय हे ते मी काय सांगत बसत नाही. अहो काही लोक ज्याचा उल्लेख अतिशय प्रेमाने महबूबनी केला, हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्कार आहेत. आजबे काकांना मोठ्या मताधिक्याने आपण निवडून दिलं. आज तो म्हणू शकत होता की मी जयंत पाटलांकडे जाऊन पाण्याचा प्रश्न सोडायचा प्रयत्न केला, पण हा महबूबचे संस्कार आहेत. आज जरी विरोधात लढत असला तरी आजबे काकांचा उल्लेख त्यांनी त्याच्या भाषणात केला. खरंच माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. अरे अच्छे को अच्छा कहना चाहिए, उसको दिल बड़ा होना चाहिए. पण दुर्दैवाने यांचा
दिल बडा है ही नाही. आणि जे काय झालं पक्षाचं चिन्हाचं आता मला काय त्याच्यात रडत बसायचं नाहीये, कारण का मी शारदाबाई पवारांची नात आहे. मला रडायला नाही शिकवलं, मला लढायला शिकवले. मेहबूब माझ्यावर अनेक वेळा इलेक्शन कमिशन मध्ये आले. मेहबूब तुमची परिस्थिती माझी आणि अमोल कोल्हेपेक्षा जास्त चांगली आहे. अमोल दादाला आणि मला माहिती पण नव्हतं लोकसभेला कुठल्या चिन्हावर आम्ही लढणार. चिन्ह, पक्ष, नेते, सरपंच, जिल्हा परिषद, दूध संघ सगळी तिकडे होती, सगळी त्यांच्याकडे गेली होती. पण आमच्याकडे एकच गोष्ट राहिली होती, ती म्हणजे तुमच्यासारखी इमानदार मायबाप जनता जी आमच्या बरोबर राहिली. म्हणून मी आणि अमोल कोल्हे 1.5 लाख मतांनी निवडून आले. 1.5 लाख मतं जेव्हा निवडून आम्ही आता चिन्ह मिळत होतं, काही पत्ता नव्हता. मग मी आणि अमोल कोल्हे एकामेकाला म्हणायचो काय करायचं लोकसभेला. ते म्हणायचं लढायचं. म्हटलं लढायचं खरं, पण पार्टी आणि चिन्ह. ते म्हटले काय नाही झालं तर असंच लढू. म्हटलं अरे असंच लढू, मग चिन्ह कुठलं घेऊ मी. मग अमोल दादा म्हणायचे असं करा कब्बशी घ्या, सोपं आहे, पोचलेलं चिन्ह आहे. म्हटलं बरं मला कब्बशी देतील, तुझं काय रे बाबा. तो म्हटलं मी असं करतो, पंखा घेतो, रिक्षा घेतो, बैलगाडी घेतो, जे देतील ते घ्यायचं आणि पुढे जायचं. असं करत करत माझ्या पांडुरंगावर फार विश्वास आहे. मी एक दिवस, आणि माझा डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे, आपल्याला काय आधेमध्ये कोण लागत नाही. मी आपलं माझ्या पांडुरंगाला म्हटलं काय रे पांडुरंगा, माझं काय चुकलं की तू सगळंच तिकडे घेऊन जायला दिलं, आमचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. माझा पांडुरंग हा विटेवर उभा असतो, एक शब्द बोलत नाही. आणि लढाई चालू राहिली. आणि माझ्या पांडुरंगांनी माझ्या पदरात काय टाकलं तर तुतारी वाजवणारा माणूस. तुतारी कधी वाजते, जेव्हा लग्न कार्य होतं तेव्हा तुतारी वाजते. जेव्हा आता आपला बाप्पा नवीन साखर कारखाना इथे काढेल तेव्हा पण तुतारीच वाजणार आहे. आणि जेव्हा मेहबूब आमदार झाल्यावर इथे MIDC येईल तेव्हा पण तुतारीच वाजणार आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा युद्ध पुकारलं तेव्हा ही तुतारीच वाजली होती. त्याच्यामुळे नवीन महाराष्ट्राच्या या पक्षाची एक नवीन हे पर्व जे सुरू होते आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वात, त्याच्यात रामकृष्ण हरी वाजवा तुतारी, ही तुतारी ही वाजणार आहे आणि जोरात वाजणार आहे. आज योगायोग बघा, आज मी इथे आले तेव्हा एक व्हिडिओ आला. त्या व्हिडिओमध्ये आदरणीय पवारसाहेब इचलकरंजीला भाषण करतायत आणि धो धो पाऊस पडतोय. साताऱ्याची सभा आठवते ना, एक साताऱ्याचा पाऊस पडला आणि महाराष्ट्रातलं वारं फिरलं आणि महाविकास आघाडीचं सरकार आलं. योगायोग बघा, माझ्या पांडुरंगाची इच्छा बघा की आज पुन्हा आदरणीय पवारसाहेब पावसात भिजले, आता वारं फिरणार आहे आणि महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. आणि हे सरकार काय आमच्या सत्तेसाठी नाही आहे, हे तुमच्यासाठी येणार आहे. मी शब्द तुम्हाला देते, रेकॉर्ड करून ठेवा. तुम्ही मगाशी म्हणत होता ना तुमच्या दुधाला, कुठे गेले सतीशाबा, त्यांच्या दुधाला भाव पाहिजे. सतीशाबा मी शब्द तुम्हाला देते की तुमच्या दुधाला सन्मानाने भाव द्यायचं काम महाविकास आघाडी सरकार करेल. मग सोयाबीन असू दे, कपास असू दे, 7 ते 10 हजार रुपये भाव आम्ही आधीही दिलेला आहे, सरकार आल्यावरही देऊ. आणि अडचणीत आलेल्या प्रत्येक शेतकऱ्याचं सरसकट कर्ज माफी करणार आमचं सरकार. आणि हे फक्त भाषणासाठी करत नाही, 70,000 कोटी रुपयाची सरसकट कर्जमाफी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सरकार जेव्हा केंद्रात होतं तेव्हा झालेलं आपण सगळ्यांनी पाहिले. आज शेतकरी अडचणीत आहे. मगाशी मला वाटतं उषाताई तुम्हीच आत्महत्यांबद्दल बोलला. अस्वस्थ करणारी परिस्थिती आहे, पण हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी मेहबूब सारख्या नवीन पिढीच्या लोकांना आपण निवडून द्यायची वेळ आलेली आहे. आपल्याला सरकार बदलायचं आणि परिवर्तन करायचं आहे. आणि हे परिवर्तन करण्यासाठी तुमच्या सगळ्यांची मदत आम्हाला लागणार आहे.
आपण तुतारी वाजवणारा माणूस. आता आणखीन एक गोष्ट, ती येतील सगळी, बऱ्याच गोष्टी देतील, सगळ्या घ्या. म्हणजे मी चहा बद्दल बोलत होते, तुला काय वाटलं का बाई? ते येतील पुढचे 2-3. आहे का तो इलेक्शन कमिशन वाला? तू रेकॉर्डिंग कर रे माझं. कुठे गेला? आहे का नाही इलेक्शन कमिशन वाला? आहे ना? तू नीट रेकॉर्ड कर रे बाबा, नाही तर मला उगाच नोटीस पाठवतील. मी काय बोलते नीट रेकॉर्ड क्लोजअप घेऊन ठेव, म्हणजे नाहीतर यांना काहीतरी चुकीचा अर्थ काढायचा. पुढचे 2-3 दिवसात 1, 2, 3, 4 सगळी येतील. काय काय सांगतील, देतील, सगळं घ्या. म्हणजे चहा देतील, बिस्किट देतील. तुम्ही हसू नका. माझं म्हणणं, तुमच्या मनात काय चाललंय मला माहिती नाही. मी रामकृष्ण हरी आहे. जेवणं बिवणं मी आपलं काय बाकी बोलत नाही बाबा. रामकृष्ण हरी. ते येतील, सगळं घ्या. कारण का ते त्यांचं नाही आहे, ते तुमचं आहे. तुमच्याकडूनच घेऊन त्यांनी तिथे नेलेलं आहे. त्याच्यामुळे सगळं घ्या, दोन्ही हाताने घ्या. बरोबर आहे की नाही? दात देतात तिथले काका, बरोबर आहे की नाही? ते घेतील, ते सगळं घ्या. ऐकायचं जनाचं, करायचं मनाचं. आणि अधिकार आहे त्याच्यावर तुमचा. कारण का जे झालं ते तुमचंच होतं सगळं. बोला ना, प्लीज बोला. बघा आमचे काका, आपलं नाव काय? आपले त्यांचे नातू रोहित दादानी आणि पवार साहेबांनी माझ्या गारमाथ्या 29 मिनिटं आता मध्ये सभा केली तिथं. 29 मिनिटं. तुमचं नाव काय? दासूपंत लवांडे. दासूपंत लवांडे. आमच्या घरी आप्पासाहेबांनी मुक्काम केले. वा. हरण त्यावेळेस दूध, ससे, मासे सारं खाल्लेलं मुक्काम आमच्या घरी. माझ्या बापाच्या आठवणी माझ्या. दासूपंत लवांडे. बाबा लवांडे जी, पाटोदा जिल्हा. बघा मला सांगताय तालुका पातोडा, जिल्हा बीड. काय अभिमान आहे. टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. क्या जोरदार बोला. अशीच खरी लोक पाहिजे. तो शेवटी आयुष्यात काय लागतं? खाली हात आते और खाली हात जात आहे. आणि ही नातीच लागतात. तो इतक्या वर्षांनी तुमच्या वडिलांची आठवण करून तुम्ही आमचे काका आप्पासाहेब पवारांचा उल्लेख केला. मनापासून आपले आभार मानते. आणि एक शब्द तुम्हाला देते की आज मेहबूबच्या मागे एक शून्यातून उभा राहिलेला आपला हा मुलगा. तो मगाशी म्हणत होता साध्या घरातला, कोणी साधं नसतं आणि कोणी मोठंही नसतं. घराचा साईज बघून माणुसकी नाही दिसत. मन कसं आहे ना, ह्याच्यातून माणुसकी दिसते. त्यामुळे डोक्यातून काढून टाका. निलेश लंके आला ना निवडून, आणि ताकदीने निवडून आला. आपला बाप्पा आला की नाही निवडून? आले ना. कुठलं काय, दोनों फकीर थे. दोघंही म्हणायचे ताई आम्ही लढतो, हारेंगे या जितेंगे. महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने त्यांना डोक्यावर घेतलं. दोघंही निवडून आले. शानमध्ये आता तिथे दिल्लीत माझ्याबरोबर फिरतात. आणि एक सांगते, निलेश भाऊ आमचे द ग्रेट. मी तर निलेश भाऊला मान गई उस्तादच म्हणते. त्यांना त्यांचे विरोधक म्हणले होते, हो कुठे चाललाय लढायला? त्याला इंग्लिशमध्ये भाषण करावं लागतं आणि इंग्लिशमध्ये बोलावं लागतं दिल्लीला. माझा निलेश लंके, मला सार्थ अभिमान आहे निलेशचा. निलेश लंके हा एक खासदार आहे. सगळ्यांनी हिंदी मराठी कशामध्ये शपथी घेतल्या. एकच खासदारांनी इंग्लिशमध्ये शपथ घेतली. त्याचं नाव निलेश लंके. आणि लय भारी इंग्लिश. मी आपलं इकडे तिकडे बघत होते, म्हणलं इंग्रजीत कोण घेतंय शपथ? तर आपला निलेशच घेत होता. दोन्ही हातांनी टाळ्या वाजवल्या. मला अभिमान वाटला की शून्यातून विश्व उभं करणारा मला निलेश लंके आज संसदेमध्ये
या सगळ्यात लोकशाहीच्या मंदिरामध्ये माझा हा भाऊ इंग्रजीमध्ये ज्यांनी शपथ घेतली त्याचा सार्थ अभिमान मला, आणि त्याचं सगळं श्रेय तुमच्यासारख्या लोकांना जातं. बाप्पा सगळे म्हणत होते काय बाप्पा येतोय नाही येतोय, येतोय नाही येते, कुणाला काय माहिती नव्हतं. पण ही तुमची ताकद आहे बीडकरांची की बजरंग अप्पाला ताकदीने तुम्ही निवडून दिलं. तसंच मेहबूबला पण चेक येत आहेत लोकांचे. मगाशी एका शेतकऱ्यांना त्याला येऊन पैसे दिले, कुठल्या तरी मंडळाला येऊन पैसे दिले. काय त्या मंडळाचं नाव? हे बघा इथे लिहिलेलं आहे, जय तुळजा भवानी महिला मंडळ कडा तर्फे आष्टी पातोडा शिरूर विधानसभा मतदारसंघाचे शरद चंद्र पवार पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मेहबूब इब्राहिम शेख यांना 51,000 रुपयाची मदत. अरे वा 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 वा. या हे घ्या तुमची चिठ्ठी. मला बघा आमच्या महिला भगिनी जरा कुठे काय चेक बी काढलाय का? मी चेक करते बाई. अगो बाई डायरेक्ट कॅश. जोरदार टाळ्या एकदा वाजून जाऊ द्या. मला एक स्पष्टीकरण करायचंय, हे कॅश यांचं आहे आमचं नाही. ए रे बाबा इलेक्शन कमिशन, नाही तर घरी जायच्या आधीच ब्रेकिंग न्यूज, सुप्रिया सुळेंच्याकडे 50,000. माझा काही संबंध नाही. नोटीस पाठवायची यांना पाठवा, आम्हाला पाठवून थकले. माझ्या नवऱ्याला तर मी भाषण केलं सरकारच्या विरोधात की नोटीस. माझा नवरा म्हणला 30 प्रश्न विचारत, यांना कंटाळ येत नाही का? म्हटलं त्यांना येत नाही, आणि नोटीस पाठवा काही करा. मी शरद पवारांची मुलगी आहे, माझ्या वडिलांना ईडीची नोटीस पाठवली, माझे वडील स्वतः गेले. मला तुम्ही पाठवा कुठली पण नोटीस, मी पण येईन फादाला, नाही घाबरत कोणाला. पण आज तुम्ही सगळ्यांनी हे जे प्रेम दाखवलं मेहबूबला, तुमचा आशीर्वाद हा तुम्ही मेहबूबला, तुमचं पवित्र मत, हे 5 नंबरचं बट. आता हे काय सतीश अण्णा शिंदेंचा योग्य तो मान सन्मान. अरे ती जबाबदारी माझी आहे तुझी नाही. सतीश अण्णा आबा लिहिलंय, सतीश आबा शिंदेची सगळी जबाबदारी, हे रेकॉर्ड कर रे हिरो. सतीश आबा शिंदेची सगळी पुढची पक्षामधली जबाबदारी ही सुप्रिया सुळेची आहे. हा शब्द मी तुम्हाला आज देतो. त्याच्या आधी फक्त एक काम करा, आता पुढचे 3 दिवस काय गडबड करायची नाही, इकडे तिकडे फिरायचं नाही, रील्स बघायचे नाहीत, मोबाईलवर गप्पा मारायच्या नाहीत. सगळ्यांनी पुढचे 3, 4, 5 दिवस जे काय राहिले रामकृष्ण हरी एवढंच करायचं, आणि मेहबूबचा मोठ्या संख्येने मतदान करून त्याला संधी द्या एवढीच विनंती करते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आघाडी. धन्यवाद ताई. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.